हॅलो फ्रेंड्स, लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं होतं की आम्ही फास्ट फूड किती मस्त एन्जॉय केलं. खाता खाता फुल ऑन मस्ती झाली. त्यानंतर आम्ही गेलो मस्त मॉलमध्ये. फुल शॉपिंग मूड ऑन. सगळे एकदम एक्सायटेड होते. इथे सगळे वाईफ्स आपल्या हजबंडसाठी काही ना काही आउटफिट्स घेत होते. मस्त मस्त. मी पण आकाशसाठी छान छान आउटफिट्स बघत होते. इतकं छान आणि मस्त मस्त कलेक्शन होतं की काय घेऊ, कोणतं घेऊ हे काहीच समजत नव्हतं. फक्त बघत होतो आणि ट्राय करत होतो. आणि फ्रेंड्स, इथे माझी आत्या तिच्या हस्बंडसाठी पण काहीतरी मस्त शर्ट वगैरे बघत होती. फुल ऑन शॉपिंग वाईब्स होते. आम्ही सगळा मॉल मस्त एक्सप्लोअर केलं. टाईम कसा गेला हे कळालंच नाही. फ्रेंड्स, तुम्ही बघत आहात ना की अंकितचा फेस फायनली शॉपिंग झाली म्हणून किती हॅपी झाला. ट्राय करून करून बिचारा थकून गेला होता. मग काय फ्रेंड्स, मग घरी आलो, थोडा रेस्ट केला, एन्जॉय केलं, फ्रेश झालो, छान मस्त गप्पा मारल्या. पण स्टोरी इथेच संपत नाही आहे. सडनली आईस्क्रीमची मस्त क्रेविंग झाली आणि मग काय निघालो पुन्हा बाहेर. छान मस्त रात्रीचं वॉक करता करता आईस्क्रीम पार्लरमध्ये पोहोचलो. व्हरायटीज ऑफ आईस्क्रीम होतं. कोणी चॉकलेट घेतलं, कोणी फ्रूट नटचं घेतलं, कोणी कोणी मस्कमेलन घेतलं, कोणी मँगो घेतलं. व्हरायटीज ऑफ परत आईस्क्रीम घेतलं. मस्त एन्जॉय केलं. छान छान थंड थंड आईस्क्रीम. आम्ही रात्री परत खूप छान मस्त एन्जॉय केलं. परत मस्ती गप्पा. पण नेक्स्ट मॉर्निंग ते जाणार होते म्हणून थोडं इमोशनल आणि वाईट पण वाटत होतं सगळ्यांना. आम्ही एकमेकांना खूप टाइम नंतर भेटतो, पण भेटून कधी वाटत नाही की इतका गॅप होता. आमचा बॉन्ड अजूनही तसाच आहे जसा पहिल्यापासून होता. जेवढे टाइम ते होते खूप छान वाटलं. वी मिस यू अंकित, संजना, आत्या. मीट यू सून. ओके, बाय. आणि हा फ्रेंड्स, फॉलो करायला विसरू नका.